गोष्टीचं नाव आहे दिसतं तसं नसतं. वीणाताई त्यांच्या चाळीतल्या घराच्या बाहेर ओट्यावरती तांदूळ निवडत बसल्या होत्या. संध्याकाळचे 5:30 वाजायला आले होते. बराच वेळ तांदूळ निवडल्यामुळे त्यांना अतिशय कंटाळा आला होता. त्यांनी आत बघून आप्पांना सांगितलं, अहो जरा स्वयंपाकघरातला तांदूळाचा डबा आणून देता का? आप्पांनी खुणेनेच त्याला थांब असं म्हटलं. त्यांना खूप राग आला. त्या मनात विचार करायला लागल्या, बघावं तेव्हा एकतर मॅच बघायची, बातम्या बघायच्या, नाहीतर अगदीच काही नाही तर जुनी गाणी आहेतच. काय करावं? रिटायर झाल्यापासून हे अतिशय आळशी झालेत. मला पण आता अलीकडं होत नाही बाबा. अहो देता का आणून? थांब ग, तू 6 मारतो का तुम्हाला बघू दे. वीणा त्यांनी ओळखलं आत्ता यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. त्या तशाच तांदूळ निवडत थोडा वेळ बसल्या. 2-3 मिनिटांनी त्यांना लांबनं त्यांच्या शेजारची बोहिटेबाई नावाची शेजारी नेताना दिसली. त्यांनी लांबूनच ओळखलं, ही बाई काय आपल्याला चुकवल्याशिवाय पुढे जाणार नाही. आणि त्यांचा अंदाज अगदी खराच ठरला. ती बोहिटेबाई त्यांच्यासमोरून उभं राहिली. काय वीणाताई, काय चाललंय? हे काय तांदूळ निवडते? हो का? अगो बाई, काय मग यंदा काय बारबी रोड होता का काय शंतनूच्या लग्नाचा? हो, करायचं नाही त्याचं लग्न. मुली बघायच्या, सगळं चाललंय हळूहळू विचार डोक्यात. अगो बाई, मुली बघणार? मग कोण बघायचं असतं लग्नाच्या वेळेला? आता मात्र वीणाताईने तिरसटल्यासारखं त्यांना विचारलं. अहो तसं नाही हो. नाही म्हणजे तुम्ही का मुली बघणार? म्हणजे? अहो शंतनू काही सांगितलं नाही तुम्हाला? नाही हो. काय काय झालं काय? अहो शंतनू गेले 3-4 आठवडे आम्ही बघतोय, रात्री जेव्हा कामावरून येतो तेव्हा एका मुलीच्या 4 व्हीलरमध्ये येतो. काय? मुलीच्या 4 व्हीलरमधनं? अहो चाळीच्या टोकाशी आमचं घर आहे. आम्हाला रस्त्यावरनं सगळं दिसतं, सगळं काही रस्त्यावरचं आम्हाला तिथून दिसतं. आणि आपली चाळ तुम्हाला माहितीच आहे, इथं 2 व्हीलरशिवाय गाड्या येत नाही. त्याला ती मुलगी रोज सोडायला येते. अहो छान आहे हो मुलगी, गाडी पण आलिशान आहे. बराच वेळ बोलतात. निरोप घेता घेता काही त्यांची समाधानच होत नाही. बराच वेळ काय काय बोलत असतात, गाडीत बोलतात, बाहेर आल्यावर बोलतात. मला वाटलं काय सुनबाई आहे का काय? वीणाताईंना हा धक्का अतिशय आकस्मित बसलेला होता. पण त्यांनी तसं त्यांना दाखवलं नाही. ते म्हणले, हो का? असेल मैत्रीण. मैत्रीण नाही हो, काहीतरी वेगळंच प्रकरण वाटतंय. असं म्हणल्यानंतर वीणाताईंनी आता मात्र तीक्ष्ण नजरेने भोईटेबाईंकडे बघितलं. त्या जरा चपापल्यासारख्या झाल्या. त्या म्हणल्या, जाते हो, भाजी आणायची, अंधार पडत आलाय, येताना काही सुधरत नाही बघा वाट. त्या निघून गेल्या. आता मात्र वीणाताईंचं मन अस्वस्थ झालं. मुलगी शंतनू रोज 4 व्हीलरमधनं येतो, एका मुलीच्या गाडीतून. कोण असेल ती मुलगी? त्यांनी तसंच सगळंच तांदूळाचं बाहेर ठेवून त्या तशाच आतमध्ये गेल्या. त्यांनी विचार केला की आता हा विषय ह्यांना सांगावा का? नाही, सांगितलं तर पाहिजेच, पण जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत हे काय थाऱ्यावर येणार नाहीत. त्यांनी खुणीने विचारलं, किती वेळ चालणार आहे? ते म्हणजे 10 मिनटं तर मीना थोडी कळ काढ. त्या आतमध्ये गेल्या. त्यांना कुठं बसावं तेच कळना. पुन्हा बाहेरून सोफ्यावर बसल्या आणि 10 मिनिटांनी मॅच संपली. आप्पांनी TV बंद केला. काय एवढी अस्वस्थ झाली आहेस ग? सारखं मला हाक मारती, मला धड मॅच बघून देत नाही, मला काही करू देत नाही. हे बघा तुमचं सगळं शिस्तीत चाललं आहे. उगाच माझ्यावरती दोष देऊ नका. आणि काय हो, थोडी मदत केली तर काय बिघडतं? तिथं तांदूळाचा डबा आणून द्या म्हटलं तर तुमच्याच्याने झालं नाही. आता सगळं बाहेरमध्ये ते आतमध्ये आणायचं असलं तर आणा, नाही तर काय व्हायचं ते होऊ दे त्या तांदूळाचं. अगं तू का चिडलीस? मग भोईटेबाईंनी सांगितलेला प्रकार त्यांनी शब्द आप्पांना सांगितला. आप्पा पण एकदम चपापल्यासारखे झाले. काय? शंतनू? आपला शंतनू? अहो आपल्या शंतनूबद्दल बोलतात होत्या. आता काय तुम्ही आपला शंतनू करणार आहे का? हो का? अगं पण हे खरं कशावर नसेल? खोटं का बोलतील त्या? आपण असं करायचं का हो? आज रात्री आपण तो यायच्या वेळेला 10:30च्या सुमारास आपण चाळीच्या कॉर्नरवरती उभा राहू आणि खरंच
काय खरा प्रकार आहे ते बघायचा का? आप्पांना ही गोष्ट पटली. ते म्हणले, "हो, बघितलं तर पाहिजेच." आता लोकांनी आपल्याला सांगितले म्हटल्यानंतर आपण स्वतः खात्री करून घेणं गरजेचं आहे. असं म्हणल्यानंतर ते दोघंही 10:30ची वाट बघत बसले. रात्री 10:30ला 5 मिनिटं कमी असताना ते चाळीच्या कॉर्नरवरती अशा पद्धतीने उभे राहिले की जेणेकरून शंतनूला ते दिसणार नाहीत. 10:30 वाजून 5 मिनिटांनी गाडी आली. गाडी अतिशय आलिशान होती. शंतनू त्यातून उतरला. त्या मुलीचा हात हातात घेतला आणि तिचा निरोप घेऊ लागला. तेवढ्या ह्याच्यात त्यांनी त्या मुलीला पाहून घेतलं. मुलगी अतिशय सुंदर होती. खूपच गोरी गोरी पान, श्रीमंत, एक चेहऱ्यावर तिच्या वेगळं तेज वाटत होतं. गाडी पण खूप भारी होती, तिचे कपडेही भारी होते. शंतनू खूप हसत बोलत होता तिच्याशी. एकंदरीत शंतनू आणि ती फार खुशीत दिसत होते. वीणाताईंनी आप्पांना खुणवलं. आप्पांनी गप्प बस असा इशारा केला. शंतनूने त्या मुलीचा निरोप घेतला आणि शंतनू चाळीच्या छोट्या जागेतून आतमध्ये गेला. शंतनूच्या पाठोपाठ थोडा अंतर ठेवून ते दोघंही घराकडे गेले. शंतनूने कडी उघडली आणि म्हटला, "तुम्ही बाहेर गेला होता का?" "जरा पाय मोकळा करायला गेलो होतो," आप्पांनी उत्तर दिलं. वीणाताईंना त्याच्याशी बोलण्याची इच्छा झाली नाही. त्या आतमध्ये जाऊन बसला. शंतनू हातपाय धुवून आला आणि सोफ्यावर निवांत पाय पसरून बसला. अक्षरशः पाय इतके दुखतात ना, सारखं त्या कॉम्प्युटरवरती पाय लोंबकळत ठेवून ना, खरंच काय खरं नाही. शंतनू स्वतःशीच बोलायला लागला. आप्पांनी त्याच्याकडं तीक्ष्ण नजरेने बघत विचारलं, "आत्ता आम्ही कॉर्नरवरती बघितलं, तू कुठल्या मुलीबरोबर आलास?" "ती होय? हां हां. अहो आप्पा, तिचं नाव सुवर्णा शहा आहे." "शहा?" "हो, शहा. ती माझी ऑफिसमध्ये काम करते. माझी मैत्रीण आहे." "मैत्रीण आहे का आणखीन काही?" वीणाताईंनी तीक्ष्ण स्वरात त्याला विचारलं. शंतनू आता अजिबात गडबडल्यासारखा दिसला नाही. तो शिस्तीत बसला आणि म्हणला, "बरं झालं आई आप्पा तुम्ही हा विषय काढलात. त्या मुलीचं नाव सुवर्णा शहा आहे. तुला माहिती आहे, आपल्या गावामध्ये शहा टेक्स्टाईल म्हणून एक मोठं हे आहे, त्याची मालकीण आहे ती." "काय? शहा टेक्स्टाईल? एवढे श्रीमंताची मुलगी?" "हो. तुझी कशी मैत्रीण झाली?" "काही नाही, थोड्या दिवसापूर्वी आमच्या ऑफिसला जॉईन झाली." "अरे, कोट्याधीशाची मुलगी आहे ती, तिला कामाची काय गरज?" "आई, सगळ्या गोष्टी काय गरजेपोटी करतात का गं? तिने शिक्षण घेतलं होतं. शिक्षणाचा काहीतरी उपयोग करावा म्हणून ती आमच्याकडे जॉईन झाली आणि तिची माझी मैत्री झाली." "तेच विचारते शंतनू तुला. नुसती मैत्रीच आहे का आणखीन काही?" "हो आई, आमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. आम्ही लग्न करणार आहे." "शंतनू, तुला काही कळतं का? अरे, ती आपल्या जातीची नाही आहे. शिवाय ती इतकी श्रीमंत आहे. इतक्या लाडाकोडात वाढलेली असेल. तुला काही कळतं का रे? उगाच काय तू नाही त्या गोष्टीचं मोठं स्वप्न बघायला लागलंयस." "आई, तू शांत हो. मी सुवर्णाला आपल्या परिस्थितीची सगळी कल्पना दिलेली आहे. तिला आपलं घरही दाखवून झालेलं आहे." "काय? तू तिला आपलं घर पण दाखवलं? कधी रे बाबा?" "तुम्ही मामाकडे गेला होता बघा. त्या दिवशी मी तिला इकडे बोलवून घेतलं होतं. तिला मी सगळं आपलं घर दाखवलं आणि तिला सांगितलं, बघ मी आहे हा असा आहे. तुला जमत असेल तरच आपण पुढे जाऊ." "काय म्हणाली ती?" "तिने सांगितलं, तू जिथं असशील तिथं मी राहायला तयार आहे." सगळे ना हे धुंदीचे डायलॉग आहेत. वीणाताई संतापून म्हणाल्या, "कसं आहे, हे प्रेमाची धुंदी आहे ना, जेव्हा 4 दिवसांनी उतरल ना, तेव्हा हीच मुलगी तुला टोमणे मारू शकते. फार काही तुला सोडून पण जाऊ शकते." "नाही आई, असं नाही होणार." "अरे, प्रेमात प्रत्येकच माणूस आंधळा होतो आणि असंच बोलतो." "ठीक आहे, पण नाही आई, मी तिच्याशीच लग्न करणार आहे." आप्पांनी वीणाताईंना गप्प बसायला सांगितलं. आप्पांनी फक्त शेवटचा प्रश्न त्याला विचारायचा म्हणून विचारला, "तुझा हे नक्की निर्णय आहे?" "हो, नक्की निर्णय आहे माझा." शंतनू उठला. स्वतःचं ताट जेवण वाढून घेतलं आणि चाळीतल्या वरच्या त्यांच्या खोलीच्या वरती एक मजला बांधलेला होता. त्यात 2 खोल्या होत्या. तो तिथंच थांबायचा, रात्री तिथंच झोपायचा आणि तो सरळ माडीवर निघून गेला.
विणा त्यांना खूप धक्का बसला. अहो कसं व्हायचं हो? आपल्याच पायात तो कुऱ्हाड पाडून घेतोय. का म्हणून ती मुलगी आपल्याकडे ॲडजस्ट होईल? अहो उद्या ह्या मुलाचं काही लग्न-बिग्न मोडलं तर सारी नाचक्की होईल का आपली? काय करावं? नानाला फोन करून बोलवून घेऊ का? आता त्या नानाला नको मध्ये बोलूस. का? हे बघा माझ्या भावाला न बोलवायचं म्हटलं की तुम्ही असे आडेवेढे घेता. अगं मी आडेवेढे घेत नाही आहे. हे बघ, मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी. हे बघा ते मियाँ आणि बीवी तसलं काही मला सांगू नका. अहो नानाला बोलवून घेते. नाना म्हणजे वीणाताईंचा धाकटा भाऊ. अतिशय विश्वास. सगळं जग इकडचं तिकडं झालं तरी भावावर मात्र त्यांचा असा विश्वास असायचा की काय विचारायलाच नको. नाना येऊन काय करणार आहे आणि त्याला आता तो बोलवू पण नको. त्याच्या घरी गडबड चाललेली, तिकडे शेताची कामं त्याची खोळंबतील. तूच बोलवलं की तो एका फोनसरशी येईल. पण थांब जरा आपण आपल्यातच काय आधी होतंय का बघू. पण नको नानाला आत्ता बोलूस. हे बघ वीणा, आपण आत्ता जबरदस्ती केली तर काहीतरी भलतंच घडू शकतं. वीणाताई गप्प बसल्या. त्यांना खूप वाईट वाटलं. एकुलत्या एक मुलाने आपल्याला काही न सांगता असं परस्पर लग्न ठरवावं आणि ठामपणे निर्णय घ्यावा. फार काय, तुमची परवानगी आहे का एवढंसुद्धा विचारण्याचं सौजन्य त्यांनी न दाखवावं यामुळे त्या खूप दुखावल्या गेल्या. त्या पुढं काहीच बोलल्या नाहीत. असे काही दिवस गेले. एके दिवशी शंतनू म्हणाला, आई आम्हाला साखरपुडा करायचा आहे. आम्ही साखरपुडा अतिशय साध्या पद्धतीने करणार आहे. तिकडची काही लोकं, आपली काही लोकं आणि बस एक हॉटेलमध्ये फक्त छोटासा समारंभ. त्या काहीच बोलल्या नाही. त्या म्हणल्या, शंतनू मी साखरपुड्या होण्यापूर्वी त्या मुलीला भेटू इच्छिते. तुझी इच्छा असेल तर सांग. हो का नाही, उद्याच घेऊन येतो सुवर्णाला. दुसऱ्या दिवशी सुवर्णाला तो घेऊन आला. सुवर्णा जशी घरात आली तशी एखादी मंद सुवासिक वाऱ्याची लहर यावी असं काहीसं आप्पांनाही जाणवलं. आणखीन वीणाताईंना पण जाणवलं. तिनं आल्याबरोबर दोघांना नमस्कार केला. अतिशय लाघवीपणे ती बोलली. त्यांनी तिला स्वयंपाकघरात घेऊन गेल्या. सुवर्णा तू लग्न करायचं म्हणतेस, हे तुला सगळं होणार आहे का? हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी हे सगळं बघितलं आहे, मी सगळा विचार केला आहे. मला लग्न करायचं तर शंतनूशीच करायचं, अन्यथा मी कोणाचाही विचार करू शकत नाही. तिनंही असे म्हणल्यानंतर आता सगळं काही ठरल्यात जमा होतं आणि थोड्या दिवसांनी साखरपुड्यानंतर अगदीच लगेचच लग्नही पार पडलं. सुवर्णा एवढ्या मोठ्या बंगल्यातून, एवढ्या मोठ्या आलिशान घराण्यातून ती एका चाळीच्या घरात आली. आल्याबरोबरच तिनं कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. खूप आपलेपणाने ती वागत होती. सगळ्यांचं हवं नको ती बघत होती. नोकरीला जाण्यापूर्वी होईल तेवढं काम करत होती. आई-आप्पांची काळजी घेत होती. त्यांच्या दवाखान्याची, त्यांच्या सगळ्या गोष्टीची अगदी आवर्जून चौकशी करत होती. आता त्यांच्या लग्नाला जवळजवळ 2 महिने होत आले होते. पण ह्या 2 महिन्यात सुवर्णाने एकदासुद्धा माहेरी जायचं नाव काढलं नाही किंवा माहेरचा कुठलाही विषय ती काढत नसायची. ती फक्त जसं काही वर्षानुवर्ष आपण या घरात राहतोय अशा पद्धतीने राहायला लागली. आप्पांना आणि वीणाताईंना खूप आश्चर्य वाटलं. एके दिवशी त्या म्हणल्या, ही मुलगी अशी कशी हो? इथं आली केवढी मिक्सअप झाली बघा ना. की मला असं वाटत होतं की ही काहीतरी आपल्याला अडचण सांगेल किंवा शंतनूजवळ काहीतरी कटकट करेल. पण दोघंही खूप आनंदात दिसत आहेत आणि तिला जरासुद्धा या छोट्या जागेची अडचण नाही आहे. खरंच काय प्रकार असेल? ही मुलगी काय आहे नक्की? आप्पा म्हणले, मला पण हाच विचार पडला गं. त्याच दिवशी संध्याकाळी जेवताना शंतनूने विषय काढला. आई आप्पा, आपल्याला आता मोठ्या घराची आवश्यकता पडेल हो की नाही? तर मी आणि सुवर्णाने असं ठरवलं आहे की आपण 2 BHK लक्झरी फ्लॅट घेतो आहे. हे काय आता पुढच्याच महिन्यात आम्ही सगळे डॉक्युमेंट वगैरे तयार करून आपण फ्लॅट घेणार आहे. थोड्या दिवसात आपण तिकडं राहायला जाऊ. वीणाताई काही बोलल्या नाहीत. त्या खाली बसून विचार करत राहिल्या. आई काय विचार करतेस तू? काही नाही, ठीक आहे. त्यांना नंतर विचार पडला, आता हळूहळू पंख पसरायला तिनं सुरुवात केली का? निदान या घरात ती आली होती, निदान 1-2 वर्ष तरी राहून दाखवायचं. आम्ही नाही का राहिलो? वर्षानुवर्षे चाळीच्या घरात नाही का केला संसार? आम्ही कुठे मोठी स्वप्न बघितली? कारण आम्हाला माहिती होतं आमची मोठी स्वप्न
पुरवणारा आमचा साथीदार कुठं भक्कम होता. यांची नोकरी आयुष्यभर तशी अशी तशीच राहिली. चाळीच्या घरातनं कधी बाहेर पडणंचा विचारसुद्धा मनात केला नाही. पण शंतनू आणि सुवर्णा यांनी फार मोठी उडी मारली. असो, कालाय तस्मिन् नमः. काळ बदलतो तसं सगळं बदलतो. आणि ते पोरं आता इथं का राहतील असं विना त्यांच्या मनात आलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. असेच काही दिवस गेले. त्यांनी मोठा फ्लॅट 2 BHK रिझर्व केला. पोझिशन मिळायला 6 महिन्याचा अवधी होता. त्याच दिवशी खूप आनंद घरामध्ये चालू होता. सुवर्णाने पेढे देवासमोर ठेवले आणि आई आप्पांना पण दिले. आई, मला आज खूप आनंद झाला आहे. वीणाताई कडवटपणे म्हणल्या, तुझी या खुराड्यातनं सुटका होणार म्हणून का गं? असं का बोलताय आई? नाही, म्हणजे एक मी म्हणते गं, कारण कसं आहे, तुम्हा लोकांना कसं असं शानमध्ये राहायची सवय लागलेली. आमच्यासारख्या ह्या चाळीतल्या घराला कोण विचारते? आई, असं तुम्ही अजिबात म्हणू नका. मला असं अजिबात वाटत नाही आहे. आई, तुम्ही माझ्यावर थोडासा विश्वास ठेवा. आता मात्र सुवर्णा घेवरली. तिला अचानक पहिल्यांदाच डोळ्यात पाणी काढताना बघून वीणाताईंना वाटलं आपलं काहीतरी चुकलं का, आपण काहीतरी बोचरं बोललो का तिला. त्या एकदम चपापल्या. त्या काय झालं वीणा, तू का बोलतीस का तिला अशी? आप्पांनी आत्ता मध्येच बोलायला सुरुवात केली. मी काय बोलले तिला? अहो, ही लोक मोठी मोठी स्वप्न बघतात, बघू दे. पण मी तुम्हाला सांगते, ही चाळ सोडून मी येणार नाही आहे. आपण दोघांनी कुठेही जायचं नाही आहे. ठीक आहे, जर तुम्ही दोघं येणार नसाल ना, तर शंतनू, तो फ्लॅट कॅन्सल कर. काय? हो, जर तुम्ही नसाल नाही येणार तर मी पण नाही जाणार आई तुम्हाला सोडून. आप्पा, तुम्हाला सोडून मी जाणार नाही. मला मोठ्या घराची नाही, आपल्या सगळ्यांनाच व्यवस्थित राहता यावं यासाठी मी म्हणते. बाकी मला नाही हो कसली आस. आणि जर तुम्ही नाही आलात ना तर मी जाणार नाही. शंतनू, फ्लॅट घेण्यापूर्वी विचार कर. आपण सगळेच विचार करूया. सुवर्णा एका निश्चयाने म्हणली. वीणाताईंना तिच्या कमालच वाटत होती. ही काय म्हणते? तू काय बोलतेस सुवर्णा? आई, माझ्या लग्नाला आता 6 महिने झालेत. कधी तुम्हाला बोलले नाही. मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर का नाराज आहे मला कळत नाही. मी काय चुकले हेही मला कळत नाही. पण आता थोडीशी माझी कहाणी ऐकाल का? आप्पा आणि वीणाताई तिच्याकडं एकटक बघू लागल्या. तुम्हाला वाटतं मी मोठ्या घरातली आहे, मी खूप श्रीमंत आहे, मी लाडाने बिघडलेली असेल, किंवा मला पैशाची हाव असेल, मला मोठ्या जागेची दागदागिन्यांची हौस असेल. यापैकी काही नाही आहे. कारण त्या श्रीमंतीत मी काय भोगले ह्याची तुम्हाला कल्पना नाही आहे. आप्पा म्हणले, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? अहो, मी श्रीमंत घरात जमले, जन्म झाला माझा, पण मी आणि माझा भाऊ कायम एकाकीच राहिलो. वडील दिवसभर कामात असायचे. आईला तर आमच्या घरात किटी पार्टीमधून कधी सवड मिळायची नाही. ती सारखी पार्ट्यांमध्ये, मैत्रिणींमध्ये, पिकनिकमध्ये अशीच असायची. कधीतरी संध्याकाळी यायची, लांबूनच आमची चौकशी करायची. मला सांभाळायला एक दूरची आत्या आलेली होती. माझ्या भावाकडे आणि माझ्याकडे माझी आत्या लक्ष द्यायची, खूप प्रेमळ होती ती. पण एक आईचं प्रेम, वडिलांचा सहवास असा मला मिळाला नाही. मी माझा भाऊ लहान होतो तेव्हा खूप कावरे व्हायचो, पण आम्ही एकमेकांना धीर द्यायचो. अशी करत आम्ही लहानाचे मोठे झालो. आई म्हणून कधी ती आमच्या जवळ कधी बसली नाही, कधी डोक्यावरनं हात फिरवला नाही, किंवा आजारपणातसुद्धा आम्हाला आयांनीच सांभाळलं. त्यामुळं काय झालं, मला या श्रीमंतीचा तिटकारा लहानपणापासूनच बसला. मी माझ्या वडिलांना नेहमी म्हणायची, तुम्ही 1 दिवस तरी आमच्यासाठी काढा. आईला म्हणायची, आई 1 दिवस तरी तू नको न जाऊ पार्टीला. पण दोघांनी कधी ऐकलं नाही, का त्या पैशाची धुंदी त्यांना खूप होती आणि हीच धुंदी मला खटकत होती. पण मी तशाही आवाजात माझ्या भावाला आणि स्वतःला धीर दिला. आम्ही दोघांनी शिक्षण पूर्ण केलं आणि आम्ही दोघं एकमेकांच्या खूप क्लोज येऊन विचार करायचो. प्रत्येक गोष्टीत आम्ही एकमेकांचाच फक्त सल्ला घ्यायचो, द्यायचो. का तर आम्हाला सल्लासुद्धा देणारं कोणी नव्हतं. आमच्याजवळ होता फक्त बँकेमध्ये
अमाप पैसा. आम्ही काय खर्च करला, काय केलं हे विचारत नव्हते. फार काय आम्हाला वाईट व्यसनं लागू शकतात याचाही त्या दोघांना काही विचार कधी मनात आला असावा असं मला वाटत नाही. त्यामुळं आई, मी या श्रीमंतीच्या या दिखाव्यामुळे खूप थकले आणि मी शेवटी शिक्षण पूर्ण करणं, जॉब करायचं ठरलं. या जॉबच्या पैशाचं मला खरं सांगायचं तर काहीच नाही. पण मी जॉब मुद्दाम जॉईन केला का तर मला 4 लोकात उठता बसता येईल. आणि इथंच माझी शंतनूशी मुलाखत झाली. शंतनू मला भेटला. शंतनूने मला सगळी ते घराची आपल्या परिस्थिती सांगितली. मला खूप आनंद वाटला. आणि आज या छोट्या घरात, भरलेल्या घरात तुम्ही आणि आप्पा कसे एकत्र राहता, किती हसून खेळून गप्पा मारता, कधी कधी एकमेकांशी भांडता, पण तेवढ्याच ह्यांनी पुन्हा एकमेकांच्या जवळही येता. तुमचे हास्य विनोद, तुमच्या गप्पा ह्याच्यामध्ये मी माझ्या आईवडिलांना बघत राहिले. माझं हरवलेलं सुख मी शोधत राहिले. आता मला तुम्ही सांगा, मी काय चुकले आणि तुम्हाला असं का वाटतंय की मला श्रीमंतीचा गर्व आहे किंवा मी हे आहे? नाही आई, जरी 2 BHK फ्लॅट घेतला आणि मला आणि शंतनूला तिथं जायची वेळ आली तर तिथं मी पुन्हा एकटी पडे नाही. नाही आई, तुम्ही नाही आलात तर मी नाही जाणार. आप्पा, मी तुमच्याही बाबतीत हेच सांगते. तुम्ही दोघं आलात तरच आम्ही येऊ. हे बोलणं ऐकून वीणा त्यांच्या डोळ्याला पाण्याची धार लागते. आप्पाही जरा विचारात पडतात. ते वीणाताई सुवर्णाचा हात धरतात. माफ कर मला पोरी. मला असं वाटत होतं की तू श्रीमंताच्या घरची, आमचीही परिस्थिती अशी. तू आमच्या घराला हसशील, आमच्या परिस्थितीला हसशील, पण यापैकी तू काहीच केलं नाही. मला वाटलं तू मोठ्या मोठ्या मागण्या करशील, पण तू याहीपैकी काही केलं नाही. मला असं वाटलं की आता फ्लॅट घेणार आहे तेव्हा मी जे नाही म्हणले तर तू आनंदाने माझ्या मुलाला घेऊन जाशील, पण तू यापैकी काही करत नाहीस. उलट तू म्हणतेस तुम्ही नाही आलात तर मी नाही जाणार. केवढं थोर मन आहे गं तुझं. मी तुला ओळखण्यात चूक केली, मला क्षमा कर. खरंच मला क्षमा कर. नाही आहे, आईने कधी मुलीची माफी मागायची नसते. नाही गं सुवर्णा, आज मला पटलं. दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं. आपण काहीतरी गैरसमज करून घेतो आणि त्या गैरसमजात राहतो. पण हे गैरसमज कधी कधी किती फोल असतात हे कळून येतं, नाही का गं? आता मात्र तिघांच्याही चेहऱ्यावरती खूप मोकळं हसू असतं. शंतनूला हे बघून खूप आनंद वाटत असतो. अखेर अखेर सुवर्णाने सगळ्यांची मनं जिंकलेलीच होती. सुवर्णाला वीणाताईंनी घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणल्या, तू जिथं जाशील, तू मला जिथं नेशील तिथं मी येईन. तुझ्याशिवाय आता मीही जगू शकत नाही. कळलं का? त्याच वेळेस खोलीमध्ये खूप आनंदाचं वातावरण पसरलं. सर्वांनाच खूप आनंद झाला.